अर्थात भरतभूमी. या भरतभूमीत श्रेष्ठातील श्रेष्ठ अशी हिंदूंची अनेक साम्राज्य होती. चाणक्य चंद्रगुप्तानं उभं केलेलं मौर्य साम्राज्य, नंदाचं मगध साम्राज्य, विक्रमादित्य गुप्त, मध्य भारतात सातवाहन, दक्षिणेत चौल, चेर, पांड्य, चालुक्याची कीर्ती ऐकून शक, हुन, कुशांग यासारख्या रानटी टोळ्यांनी या भूमीवर आक्रमण केले. करून सातवाहन, गुप्त, हर्षवर्धन अशा कितीतरी पराक्रमी घराण्यांनी या हिंदुस्थानात सुवर्णयुग निर्माणाच्या उद्देशानं क्रूर हिरव्या वावटळीनं हिंदुस्थानात पहिलं पाऊल टाकलं. या आक्रमकांनी भीषण असा हत्याकांड केलं. सोमनाथ, काशी, मथुरा येथे देवालय पाडली, मूर्ती फोडल्या, कित्येकांना पाठवून स्त्रियांवर अत्याचार केला. हिंदूंच्या हिंदुस्थानात हिंदूंना हिंदू म्हणून जगणं असह्य झालं. ही भरतभूमी अत्याचार पाहून आक्रंदत होती. ती वाट पाहत होती स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची आणि मुक्तीची. हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा आणि समाज यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंचं राज्य निर्माण होण्याची आवश्यकता तयार झाली. अशा या किर्र अंधकारात वर्षामागून वर्षे सरत होती. गुलामगिरीच्या अंधकारात एक स्वाभिमानी मराठा शहाजी राजे आणि जिजाऊंच्या पोटी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. संरक्षण या शब्दाचा अर्थ नवनवीन गडावर फडकणारा भगवा ध्वज अभिमानानं सांगत होता. शहाजी राजे प्रत्येक मराठा सरदाराला ताकद देत होते. आदिलशहानं अटक केलेल्या मुधोजी निंबाळकरांची सुटका शहाजी राजांच्या मध्यस्थीनं झाली आणि मुधोजी पुरंदरावर आनंदाची लहर उमटली. 14 मे 1657 सईबाईंच्या पोटी पुत्र जाहला. संभाजी
रायगडास वर्दी आली सुखवल्या जिजामाऊली उसने संभाजीचे फेडिले शिर कोनाड्यात ठेविले कौतिक साऱ्यांचे झाले हजी कौतिक साऱ्यांचे झाले हजी आणि सिद्धीचा दीड लाखाचा सैन्याचा ठाण दीड लाखाचा सैन्याचा ठाण दीड लाखाचा सैन्याचा ठाण मांडले होते असे Camel, oye camel, horse que sea una camela y se oye. Camel, camel. पुरंदरावर मोरारबाजी मारले गेले. महाराजांना शरणागतीचा शंभू राजांची मुत्सद्देगिरी भल्या थोरल्या कसलेल्या राजकारणासही मात दिली. हो साहेब, तुमच्या शिकवणीत तयार झालेला गरुड आहे. काय करतो दादाजी? दादाजी, आपण आम्हाला दादाजी म्हणाला. आम्हाला गळा भेट द्या शंकराची. तुम्हाला पाहून आम्ही बेहद खुश झालो. तुमच्यासाठी आग्र्याचा पेठा मेवा मिठाई मागून